वाशिम मालेगाव शहरात सध्या निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी आज वाशिम येथे जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेण्यात आली। यावेळी त्यांना विशेष निधीबाबतचे निवेदन सादर करण्यात आले। माजी खासदार भावनाताई गवळी यांच्या माध्यमातून ही मागणी लावून धरण्यात आली होती। मालेगाव नगर पंचायतचे नगराध्यक्ष ओमप्रकाश मधुकरराव खुरसडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची भेट घेतली। शहरात पाणीटंचाईची तीव्रता वाढत असल्याने पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडली आहे। यावर तातडीचा उपाय म्हणून जिल्हा आकस्मिक निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून टँकर किंवा पर्यायी व्यवस्था तातडीने कार्यान्वित करता येईल, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली। निवेदनाचे गांभीर्य ओळखून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तात्काळ पावले उचलली आहेत। त्यांनी जिल्हाधिकारी आणि नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना या विषयावर तातडीने बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत। शहरातील पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन तातडीने करण्यात यावे आणि नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे, असे स्पष्ट आदेश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले। या शिष्टमंडळात नगराध्यक्ष ओमप्रकाश खुरसडे यांच्यासह नगरसेवक विनोद बानाईतकर, गजानन काळे, अभि घुगे तसेच शिवसेना व भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते। या निर्णयामुळे मालेगाववासियांना पाणीटंचाईतून लवकरच दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत असून आता प्रशासकीय पातळीवर या निर्देशांची कशी अंमलबजावणी होते याकडे शहराचे लक्ष लागले आहे। वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।